श्रीराम जय राम जय जय राम. भगवान राम हे आपल्या पतिव्रता पत्नीशी निष्ठुरपणे व क्रूरपणे का वागले? आपली पत्नी पवित्र आहे हे भगवान श्रीरामांना माहीत असून देखील त्यांनी सीतेचा त्याग का केला? ही कथा सांगत आहे, संपूर्णपणे ऐका. एके दिवशी रामांना कळले की सीता गर्भवती आहे. अत्यानंदाने आपल्या भावना प्रकट करीत ते म्हणाले, हे सुंदर राजकन्ये, तुझ्या मनात अशी एखादी इच्छा आहे का की जी अजून तृप्त व्हायची आहे? अशी काही इच्छा असेल तर मला सांग, कारण न चुकता मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. सीता उत्तरली, प्रभू, तुमच्या सहवासात माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या आहेत. तरीही तुम्ही विचारत आहात म्हणून मी मान्य करते की मला किनारी वसलेल्या ऋषींच्या आश्रमाला भेट देण्याची आणि तिथे राहणाऱ्या महान साधूंना नमस्कार करण्याची प्रबळ इच्छा आहे. रामांनी तिला अभिवचन दिले, प्रिय सीते, अगदी लवकरच तुला अरण्यातील ऋषींना भेट देण्याची संधी मिळेल. त्यानंतर रामांनी राजसभेत प्रवेश केला आणि आपल्या सल्लागारांशी हास्यविनोद करण्यात व हलके फुलके संभाषण करण्यात ते दंग झाले. रामांनी मग भद्राला विचारले, आजकाल नगरजन कशाबद्दल बोलत आहेत? ते सीता, लक्ष्मण, भरत आणि हात जोडून भद्र उत्तरला, प्रभू, दशानन रावणावर तुम्ही मिळवलेल्या विजयाचे प्रत्येक जण कौतुक करीत असतो. सर्वात महान वीर म्हणून ते तुमचा जय जयकार करतात. तथापि रामांनी विनवणी केली, लोक काय म्हणतात ते मला सत्य सांग. वस्तुस्थिती ज्ञात झाल्यावरच आपल्याला आपले दोष कमी करता येतात आणि अशा तऱ्हेने आपल्या सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करता येतो. हे भद्रा, तुला काय भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. मला आधीच कळलेले आहे की हेवेखोर लोक संपूर्ण अयोध्याभर माझ्याविषयीच्या अफवा पसरवत आहेत. दुसऱ्याच्या घरात फार काळ राहिलेल्या स्त्रीचा मी परत स्वीकार केला म्हणून काही लोक माझ्यावर टीका करताना मी स्वतः ऐकलेले आहे. हे ऐकताच भद्र रामांसमोर नतमस्तक होत म्हणाला, चांगले की वाईट हे मला माहीत नाही, पण बाजारात नगराच्या रस्त्यावर लोक पुढील प्रमाणे बोलत असतात. महासागरावर सेतू उभारून व प्रबळ रावणाला पराभूत करून रामांनी अद्वितीय असे काम केले आहे. तथापि राक्षस राजाकडून अपहरण झालेली स्त्री रामांनी घरी आणली आहे हे त्यांच्या लक्षात कसे येत नाही? हे प्रभू, तुमच्याविषयी लोक असे बोलत असतात. हे ऐकून धक्का बसलेल्या व हताश झालेल्या रामांनी भद्र जे बोलला ते खरे आहे की नाही असे इतर मंत्र्यांना विचारले. हे खरे असल्याची त्या सर्वांनी खात्री दिली. सीतेच्या पूर्ण पावित्र्याची व निष्पापपणाची रामांना पूर्णपणे कल्पना होती, पण लोकांनी आपला असा उपहास करावा ही शरमेचीच बाब ते सहन करू शकले नाहीत. या सगळ्यांबद्दल जराही कल्पना नसलेल्या आपल्या पत्नीचा त्याग करण्याचा रामांनी निर्धार केला आणि लक्ष्मणांना बोलावणे पाठवले. मोठ्या अस्वस्थ अवस्थेत रामांनी लक्ष्मणाला संबोधले, हे लक्ष्मणा, मला जे सांगायचे आहे ते अतिशय क्लेशदायक आहे, म्हणून कृपया अगदी काळजीपूर्वक ऐक. मला आत्ताच समजले की सीतेला लंकेच्या राज्यातून परत आणून तिचा स्वीकार केल्याबद्दल अयोध्येचे काही नागरिक मला दूषणे देत आहेत. मला कितीही यातना होत आहेत ते बघ. माझ्या नावाला लागणारा एखादा छोटासा कलंकही मला मृत्यूच्या विचारापेक्षा अधिक दुःख देतो. रावणाचा वध केल्यानंतर मीही विचार केला होता, मी सीतेला अयोध्येला परत कसा नेऊ. फक्त ही शंका दूर करण्यासाठी सर्व देवदेवता व ऋषींची समोर मी या विधेय राजकन्येला अग्निप्रवेश करायलाच लावला. सीता पवित्र आहे हे वायू आणि अग्नीने जाहीर केले आणि माझे अंतःकरणही जाणत होते की सीता पवित्र आहे, म्हणून मी तिचा पुन्हा स्वीकार केला. तथापि आता प्रत्येक ठिकाणी अफवा पसरत आहेत आणि माझ्या राज्यात मलाच दोष दिला जात आहे. लक्ष्मणा, ज्या व्यक्तीला अपमानाचे लक्ष्य बनवले जाते त्याला अतिशय अपमान व दुष्कीर्ती सहन करावी लागते. माझे नाव व कीर्ती राखायला मी तुझाही त्याग करायला तयार आहे, तर मग सीतेचे काय? दुःखाच्या महासागरात मी बुडून चाललो आहे असा दुर्दैवी अनुभव यापूर्वी कधीच माझ्या वाट्याला आला नव्हता. लक्ष्मणा, उद्या पहाटे तू सीतेला गंगेच्या तीरावर घेऊन जा. थोड्या वेळापूर्वीच सीतेने मला सांगितले की गंगा तीरावरील सर्व आश्रमांना भेट देण्यास ती उत्सुक आहे. आता जा आणि तिची इच्छा पूर्ण कर.
रामांचे असे वचन ऐकून लक्ष्मणांचे हृदय भंग झाले. तथापि ते आपल्या वडील बंधूचे आज्ञाधारक सेवक असल्याने त्यांनी मागे पुढे न पाहता संमती दिली. नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे लक्ष्मण सीतेकडे गेले आणि म्हणाले, तुमच्या पतीचे तुमची इच्छा पूर्ण करण्याची मला आज्ञा केली आहे. मी तुमच्यासोबत गंगा किनाऱ्यापर्यंत येतो, म्हणजे तुम्हाला तिथे राहणाऱ्या ऋषीमुनींची पूजा करता येईल. सुमंत्र रथ घेऊन तयार आहे, तेव्हा तुम्ही लगेचच निघावे अशी मी विनंती करतो. सीता अतिशय आनंदली आणि सर्वात उत्तम वस्त्रे परिधान करून व सर्वात उत्कृष्ट असे दागदागिने घातल्यावर ती लक्ष्मणांना म्हणाली, मी हे सर्व व इतरही काही वस्तू महर्षींच्या पत्नींना भेटीदाखल देईन. लक्ष्मणांनी सीतेला रथावर चढवायला मदत केली. ते त्वरेने निघाले. आपल्या पतीच्या आणि इतर आप्तसोकी यांच्या कल्याणासाठी सीतेने देवाकडे प्रार्थना केली. डोळ्यात पाणी आणून लक्ष्मण म्हणाले, आशा करतो की तुमचीही कुठल्याही दुर्दैवाची गाठ न पडो. आपले अश्रू पुसून लक्ष्मणांनी एका नौकेची व्यवस्था केली आणि सीतेला गंगापार नेले. पलीकडच्या तटावर पोचल्यावर अश्रुपूर्ण नेत्रांनी लक्ष्मण कबुली देऊ लागले, हे विधेय राजकन्ये, सर्व हितैषी प्रभू रामांनी माझ्यावर सर्वात दुःखदायी काम सोपवले आहे. खरोखर हे कर्तव्य पार पाडल्यावर जगात माझी अगदी अपकीर्ती होईल. तुमच्या पतीची आज्ञा अंमलात आणण्यापेक्षा मला मरण आले असते तर बरे होते. आक्रोश करीत लक्ष्मण भूमीवर कोसळले. अत्यंतिक क्रोधाने सीतेने विचारले, लक्ष्मणा, काय बरे घडले आहे? तू काय म्हणतो आहेस ते मला समजत नाही. तुला कशाचा त्रास होत आहे हे मला स्पष्टपणे सांग. रामांवर काही महान आपत्ती ओढवली आहे का, जी मला सांगायचे तुला धैर्य होत नाही? आपले मस्तक नमवून लक्ष्मण उतरले. राम दरबारात बसले असताना आपल्यावर अनिश्चिततेचा आरोप करणाऱ्या अफवा संपूर्ण अयोध्येत पसरल्याचे त्यांच्या कानी आले. तुमचा पुन्हा स्वीकार केल्याने प्रत्येक ठिकाणी रामांना दूषण देण्यात येत आहे. ही जननिंदा त्यांना असह्य दुःख देते आहे. हे सीते, मला माहीत आहे की तुम्ही निर्दोष आहात आणि रामांनाही ते माहीत आहे. आपले दुर्दैव कानी पडताच सीतेला भोवळ आली. ती भानावर आली तेव्हा करुण शोक करू लागली. आता माझ्या लक्षात येत आहे की माझे जीवन केवळ दुःख भोगण्यासाठीच आहे का? पूर्वी मी असे कोणते बरे पाप केले होते, त्यामुळे मला हे दुःख भोगावे लागत आहे? मी निष्ठेने माझ्या पतीपाठोपाठ वनवासात गेले आणि असंख्य कष्ट झेलूनही समाधानी राहिले. लक्ष्मणा, इथे मी एकटी अशी कशी जीवित राहू शकेन? माझा त्याग का केला आहे हे ऋषींनी विचारल्यावर मी त्यांना काय सांगू? मी काय पाप केले आहे? गंगेत उडी घेऊन मी आनंदाने माझे जीवन संपवेन, पण त्यामुळे रामांच्या कुळाचा अंत होईल. स्वतःला थोडे सावरल्यावर सीता लक्ष्मणाला म्हणाली, मला माहीत आहे की तू केवळ तुझे कर्तव्य पार पाडत आहेस. आता तू अयोध्येला परत जा. माझ्या पतीचा पदस्पर्श करून कृपया पुढील निरोप त्यांना सांग. हे रामा, माझी तुमच्या ठाईची अवचिल भक्ती कधीही ढळलेली नाही, हे तुम्ही जाणता. माझे पतिव्रत्य आणि माझे अतूट प्रेम तुम्ही जाणता. हे प्रभू, माझे एकमेव आश्रयस्थान तुम्ही आहात. प्रिय पतिदेव, मी निर्दोष आहे हे मला माहीत आहे, त्यामुळे माझ्या दुर्दैवासाठी मी दुःख करणार नाही. एका पतिव्रत स्त्रियेसाठी पती हाच परमेश्वर असतो. त्यामुळे तुम्ही मला जी आज्ञा कराल, मग ती आज्ञा जरी माझ्या आयुष्याचा त्याग करण्याची असली तरी ती माझ्या कल्याणासाठीच असेल, हे मला स्वीकारलेच पाहिजे. भगवान राम हे आपल्या पतिव्रत पत्नीशी निष्ठुरपणे व क्रूरपणे वागले असे भासते, परंतु एक आदर्श राजा म्हणून आपल्या कुळाचा गौरव राखणे व येणाऱ्या पिढ्यांसमोर निर्दोष उदाहरण ठेवणे हे रामांचे कर्तव्य होते. त्यांनी सीतेचा त्याग केला नसता तर भविष्यात छोट्या मोठ्या राजकर्त्यांनी प्रजननांच्या रास्त निंदेलाही नजरेआड करण्यासाठी या उदाहरणाचा गैरवापर केला असता. रामांचा निर्णय निष्ठुर वाटू शकतो, पण योग्य राज्यकारभार करण्यासाठी राजाला कधी कधी कठोर व्हावेच लागते. प्रभू श्रीराम हे एकवचनी, एक पत्नी आणि एक बाणी होते हे सिद्ध होतं. श्रीराम परमपुरुषोत्तम भगवान केवळ त्यांच्या व्यक्तिगत सौंदर्याच्या बाबतीतच आकर्षक नसून त्यांच्या दिव्य चरित्रांनी देखील आकर्षक आहेत. याचे कारण म्हणजे परम सत्य हे आपल्या नामाने, यशाने, रूपाने, चरित्राने, संगीताने अशा सर्व गोष्टींनी परमच आहे.
भगवंत या पृथ्वीवर त्यांच्या अकारण करुणेने अवतीर्ण होतात आणि मानवाची भूमिका करून आपली अनेक दिव्य चरित्रे प्रकट करतात. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.